हॅलो. हा इथेच ठेवायचा तिचा मोबाईल. हॅलो. हॅलो, आवाज येते का बघा? हो सर. येतोय ना? बोल सर. हो. ओके, ठीक आहे. हॅलो. हा बोला. दादा, मीटिंग आता सुरू झाली का? हो हो, सुरू झाले. आत्ताच सुरू झाले. तुम्ही आत्ताच जॉईन झाले काय? हो, मी आता जॉईन झालो. हो, आत्ताच सुरू झाले जस्ट. थँक्यू दादा. कालचं कॅन्डल स्टिकचं सर्वांना समजलं ना? होय सर. माईक ऑफ करा जरा. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो, दिसते. हो, दिसते सर. दिसते दादा. दिसते स्क्रीन. मंगळसूत्राला काही अर्थ केलेला नाही. आणि साडी वगैरे म्हणून त्यांच्यासाठी मग आता तर त्यांनी तुला काढून टाकलंय. मग कशाला इतके कष्ट? हे ओपन केले की हँग व्हायला चालू. तुझ्या आधीच्या गेटअप मध्ये त्याच्यावर चूक करतात. दिसते का बघा सर्वांना स्क्रीन? हो, होय सर. हा. आजचा दिसते जो दादा स्क्रीन. दिसते. आजचा जो सब्जेक्ट असणार आहे, एक मिनिट माईक ऑफ करा सर्वांनी. आजचा जो सब्जेक्ट असणार तो ट्रेंड असणार, लक्षात घ्या. मग ट्रेंडची आपल्याला गरज का लागते मार्केटमध्ये? मार्केट डायरेक्शन ओळखायला. मार्केट डायरेक्शन. मग कशासाठी ओळखायचं असतं मार्केटचं डायरेक्शन? प्रॉफिट साठी. बाय करायचं, सेल करायचं ऑप्शन. ट्रेड घेण्यासाठी. हो. एक्झिक्यूट करण्यासाठी. बरं, ठीक आहे. ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता मार्केटमध्ये किती ट्रेंड असतात, काय असतात आपण बघूया. पहिल्या ट्रेंडचं हे करून घ्या. म्हणजे ट्रेंड म्हणजे काय पहिल्यांदा लिहून घ्या. स्क्रीन दिसते ना सर्वांना? सर, कालचा व्हिडिओ अपलोड नाहीये का? हो, केलाय ना अपलोड कालचा व्हिडिओ. अच्छा, ठीक आहे. कालचा व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही चेक करा. एकच मिनिट इथं. कुठे अपलोड केलं? हो, युट्यूबला. तेव्हा काय ते डिसेंबर बॅच हाच होता ना कालचा? हो हो. माझा प्रॉब्लेम काय होतो, ते गुगल मीटनी जॉईन नाही होते. काय येतं, यू कॅन नॉट यूज व्हर्जन ऑफ गुगल मीट ॲप. काहीतरी तुमचा मोबाईलचा वगैरे प्रॉब्लेम असेल, किंवा लॉग इन केलं नसेल तुम्ही जीमेल थ्रू, असं काहीतरी होत असेल. ते नवीन ॲप घ्यायला सांगतोय, पण नवीन कुठला ॲप आहे त्याचा? नवीन ॲप त्यातच अपडेट करून घ्या आणि बघा चेक करून. त्याच्यानंतर ट्रेंड टायटल टाकून घ्या, ट्रेंड.
टायटल सर्वांनी टाकून घ्या ट्रेंड. हॅलो हॅलो, येत आहे सर आवाज. ओके ठीक है. ईशा मैम आवाज आ रहा है? कल का लेक्चर देखा आपने? ओके ओके ठीक है, नो प्रॉब्लम. कुछ प्रॉब्लेम रहा तो मैसेज करो मेरे को व्हाट्सएप पे. हा ओके. आजचा जो टॉपिक आहे तो ट्रेंड आहे. त्याच्यामध्ये 3. हॅलो, माईक जरा ऑफ करा. तुम्हाला बोलायचं असेल तर माईक ऑन करा. ट्रेंड म्हणजे मार्केटची संपूर्ण दिशा लक्षात घ्या. ट्रेंड म्हणजे काय सांगू शकते का कोण? ट्रेंड म्हणजे काय असतं मार्केटमध्ये? डायरेक्शन म्हणजे मार्केटची दिशा, बरोबर ना? हो सर. हा, तिथे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ट्रेंड म्हणजे काय की मार्केटची दिशा, मार्केट डायरेक्शन. ट्रेंड इज इक्वल टू मार्केट डायरेक्शन. हो सर. सर आवाज नाही येते. आवाज सर्वांना येतो, तुम्हालाच आवाज येत नाहीये. ट्रेंड म्हणजे मार्केटची संपूर्ण दिशा, असं नोट डाऊन जरी करून घेतलं तरी चालेल मराठीमध्ये. नाहीतर इंग्लिशमध्ये करणार असेल तर ट्रेंड इज इक्वल टू मार्केट डायरेक्शन. अजय सर सांगा मला, मार्केटमध्ये किती ट्रेंड असतात? सर 3 ट्रेंड. 3 ट्रेंड. कोणते कोणते ट्रेंड असतात? एक हमारे अप ट्रेंड, डाउन ट्रेंड आणि साइडवेज. ओके ठीक आहे. सर त्याला मॅनिप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन आणि अक्युमुलेशन पण म्हणतात ना? नाही नाही नाही, तसं नाही म्हणू शकत तुम्ही त्याला. अक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन हा भाग वेगळा आहे आणि ट्रेंड हा भाग वेगळा आहे. ज्यावेळेला ट्रेंड चालू असतो त्यावेळेला ते होतं. पहिल्यांदा मी तुम्हाला आता ट्रेंड कसा तुम्हाला ओळखायचा ते पहिला सांगणार आणि त्याच्यानंतरनं जे ॲडव्हान्स मार्केट स्ट्रक्चरशिप म्हणजे मार्केट स्ट्रक्चर आहे, इन्व्हेस्टमेंट, ते शिकवणार आहे तुम्हाला मी डायरेक्ट. ॲडव्हान्स मार्केट जे काय आहे ते स्ट्रक्चर मॅपिंग कसं करतात, म्हणजे रिटेलर मॅपिंग वेगळं असतं आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे मार्केट मेकरचं जे मॅपिंग असतं ते वेगळं असतं, लक्षात घ्या. अच्छा. ते शिकवणार आहे तुम्हाला मी. आता अपट्रेंड मध्ये मार्केट कसं मुवमेंट करतं सांगा मला. हायर हाय, हायर लो. हायर हाय, हायर लोच्या फॉर्मेशन मध्ये जातं, बरोबर ना? म्हणजे अपट्रेंडचं फॉर्मेशन काय तुमच्याकडे? हायर लो टू हायर हाय, हायर लो टू हायर हाय, हा अपट्रेंडचा फॉर्मेशन आहे. का मार्केट डायरेक्ट असं वरती जातं सांगा जरा मला. नाही जात, बरोबर ना? हो. नाही. हा, मग मार्केट तुमच्याकडे कसं जातं? पहिला जरासं वरती जातं, त्याच्यानंतर खाली येतं, परत वरती जातं, परत खाली जातं, परत वरती जातं, परत खाली जातं, परत वरती जातं. बरोबर. माईक ऑफ करा, बोलतानाच माईक ऑन करा. अशा पद्धतीने मार्केट वरती जातं, बरोबर ना? पण मार्केटने स्टार्टिंग खालून बॉटम पासून चालू केले. पहिल्यांदा मार्केटने काय बनवला? लो बनवला. लो. त्याच्यानंतर मार्केटने काय बनवला? हाय बनवला. आता मला तुम्ही सांगा, मार्केटनं हा जो लो बनवलाय, हा जो लो बनवलाय तो पहिल्या लोच्या हायर मध्ये आहे की लोअर मध्ये आहे? हायर मध्ये. हायर मध्ये, बरोबर ना? हायर मध्ये आहे, त्यामुळे इथे तुमच्याकडे काय तयार होणार? हायर लो तयार होणार.
कारण की तो लो हायर आहे ना पहिल्या लोच्या, बरोबर ना. हो आता त्याच्यानंतर मार्केटने हा जो हाय आहे त्याच्यावरती हाय मारलाय, मग वरती इथे काय तयार होणार सांगा. हायर आहे. हा, इथे का हायर आहे तयार होणार, कारण की पहिल्या हायच्या वरती हायर आहे मारलाय, पहिल्या हायच्या वरती हाय मारलाय म्हणून इथं हायर आहे तयार होणार, बरोबर ना. हा, हो. त्याच्यानंतर ना इथे परत हायर लो तयार होणार, परत इथे हायर लो तयार होणार, आणि इथे काय तयार होणार तुमच्याकडे, परत हायर आहे तयार होणार. सर एक क्वेश्चन होता, विचारू का? हा विचारा की. जसं आपण आता हायर लो मध्ये हायर लो ला बाय करतो बरोबर, हा, पण हायर लो परफेक्ट त्या हायर हायच्या डोक्यावरतीच लावेल असं काय कन्फर्मेशन, किंवा कधी कधी काय होतं खाली येतो हायर हाय आपलं लोअर हाय लावतो आणि परत वर जातो, मग कन्फर्म कुठला घेईल कसं हे करू शकतो आपण? त्याच्यासाठी हे जे रिटेलर मॅपिंग आहे, ह्या मॅपिंगला रिटेलर मॅपिंग म्हणतात. हम्म. आणि फक्त तुम्हाला येतं हेच, बरोबर ना. ह्याच्या पुढचं मॅपिंग कसं करायचं हे येते का तुम्हाला? नाही येत, लक्षात घ्या. मग तेच शिकवणार आहे. मग ते शिकवण्यासाठी पहिल्यांदा याचा तुम्हाला बेस घ्यावा लागतो, लक्षात घ्या. हो सर. तुम्हाला काय घ्यावं लागतो, याचा बेस घ्यावा लागतो. आणि हा बेस घेतल्यानंतर ते कसं येणार तुम्हाला ते दाखवतो मी तुम्हाला. कळलं हे तुम्हाला? हो सर. हा, मार्केट अपट्रेंड ज्या वेळेला जातं त्यावेळेला कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं? हायर हाय हायर लोच्या फॉर्मेशन मध्ये जातं, बरोबर ना. हो सर. हा, अशा पद्धतीचे जे नवीन लोक आहेत किंवा ज्यांना हे समजत नाही त्यांनी अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या. ओके सर. सर हे क्लास कधीपासून सुरू झालं? 3-4 दिवस झालेले आहेत, आणि 3-4 दिवसाचे मागचे सगळे जे लेक्चर आहेत ते युट्यूबला आहेत. ओके, कारण माझा आज पहिला दिवस आहे. युट्यूबला आहेत, ते तुम्ही चेक करून घ्या. म्हणजे तुम्ही काय काय शिकवणार आहे ते सांगता का थोडंसं? बघा, हे पाठीमागं लेक्चर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. ओके, ठीक आहे, चालेल. तर व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं तर अजून बेटर राहील. काय आलं? WhatsApp group ला पण YouTubeचं पण नाही माहिती कुठलं चॅनल कुठलं आहे माहित नाही का तुम्हाला? व्हॉट्सअप ग्रुपला तर तुम्ही टाकले ना सगळे, तर तुम्हाला म्हणजे समजेल ना सगळं. व्हॉट्सअप ग्रुपला टाकल्यानंतर समजेल की WhatsApp सगळं. ग्रुपला टाकून देते, ग्रुप नंबर युट्यूबची लिंक पाठवा व्हॉट्सअप ग्रुपला. हा, ओके, ठीक आहे. युट्यूबची लिंक पाठवून देतो मी सर्वांसाठी. युट्यूबची लिंक पाठवून देतो. आपल्या क्लासचं जे काही नाव आहे, ट्रेड बी लाईक ट्रोजन हॉर्स, दिसते तुम्हाला नाव? ट्रेड बी लाईक ट्रोजन हॉर्स या नावाने आपल्याकडे युट्यूबला चॅनल आहे. यस यस. अपट्रेंडचं ड्रॉइंग जर झाला असेल तर हँड राईज करा. भाग्यश्री मॅडम, तुम्हाला आवाज येतोय? इंडस्ट्रीमेंटचे स्ट्रक्चर बघितले तुम्ही? आयडिया? ओके ओके, ठीक आहे. तुम्ही ह्याच्याप्रमाणे चाला, बॅच प्रमाणे चालवा, चुकू नका बॅच कोणती. बॅच चुकवत असेल तर समजणार नाही, लक्षात घ्या. कारण की प्रश्न तुम्हाला फेस टू फेस नाही विचारत येत नाहीत, रेकॉर्डिंगवर नाही होत, लक्षात घ्या, बरोबर ना. तुम्हाला अनुभव आला असेल रेकॉर्डिंगवरचा. त्याच्यापेक्षा रोज तुम्ही जॉईन व्हा, प्रश्न फेस टू फेस करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. ओके, ठीक आहे. हा, अप ट्रेंडचं ड्रॉइंग जर झालं असेल तर आता मी डाऊन ट्रेंडचं ड्रॉइंग दाखवतो तुम्हाला. मला सांगू शकता का डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं? लोअर लो लोअर हायच. लोअर लो लोअर हायज मध्ये जातं, बरोबर ना. आता मी इथे कन्सेप्ट करतो, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. ज्यांना ह्या गोष्टी माहित नाहीत त्यांनी नोट डाऊन करून घ्या. डाऊन ट्रेंड मार्केट तुमच्याकडे लोअर हाय टू
लोअर लो या फॉर्मेशन मध्ये जातं, लक्षात घ्या. हॅलो सर, एक प्रश्न होता. हा बोला. बेसिक पासून चालू करायचं असेल तर लेक्चर अवेलेबल आहे का? हो आहे ना, आताच सांगितलं ना, युट्यूब साठी तुमच्याकडे लेक्चर अवेलेबल आहेत सगळे. ठीक आहे सर. किंवा बॅच अटेंड केली तर सगळे लेक्चर अवेलेबल आहेत, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला ताकद द्यायची आहे. तुमच्याकडून 100% ज्यावेळेला देता ना त्यावेळेला सगळे कन्सेप्ट समजून जातात. थँक्यू सर. हा, हे बघा, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट तुमच्याकडे लोअर हाय टू लोअर लो जातं, बरोबर ना. मग ते कसं मॅप करायचं असतं. आता हे तुम्हाला मी जे शिकवत आहे तो रिटेलर मॅपिंग आहे, लक्षात घ्या. हे जर मी शिकवलं नाही तर ऍडव्हान्स तुम्हाला जरा पण समजत नाही, लक्षात घ्या. मग हे कसं पहिल्यांदा समजून घ्या. हे इथे मार्केटने काय मारला, हाय मारलाय, बरोबर आहे ना, आणि इथे लो मारलाय. आता तुम्ही मला सांगा, हा जो हाय मारलाय त्याच्यावरती या लेवलने हाय मारलाय का? नाही. मग त्या या हायच्या तो लोअर आहे की हायर आहे? लोअर. लोअर आहे. मग इथे काय तयार होणार तुमच्याकडे? लोअर आहे. लोअर हाय होणार, लक्षात घ्या. हायर लो कसा होईल? हायर नाही गेला ना तो, बरोबर ना. हो. आता या लोच्या खाली या मार्केटने काय मारला, लो मारला. मग लोच्या खाली लो जर मारत असेल तर इथे काय होणार तुमच्याकडे तयार? लोअर लो तयार होणार. परत या लोच्या खाली हा लो बसला त्याच्यामुळे इथे लोअर हाय होणार, लक्षात घ्या. आणि ह्या लोच्या खाली हा लोअर लो बसल्यामुळे इथे लोअर लो तयार होणार. परत इथे लोअर हाय होणार. जे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं? लोअर आहे. लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो, बरोबर ना. अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या. ड्रॉइंग करून घ्या प्रॉपर अशा पद्धतीने. हा क्लास किती वाजेपर्यंत चालतो? क्लासची टायमिंग नसते. जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत क्लास चालू होते. क्लास चालू असते. लेक्चर बघा तुम्ही युट्यूबचे, तुम्हाला समजेल. काढले. बंद कर, नाही पाहत असेल ती पाहत असेल तर पाय, नाही तर बंद करशील. अमन सर, आवाज येते तुम्हाला? हे ड्रॉइंग झाल्यानंतर ना हँड राईज करा. सर माझा एक क्वेश्चन आहे, विचारू का? हा विचारा की. समजा सर मार्केट जर वन डे वरती हायर हाय लावतोय तर आपण एंट्री कोणत्या टाइम फ्रेम वर घ्यायची? स्ट्रक्चर मॅपिंग करायला लागेल त्याच्यासाठी. त्याला स्ट्रक्चर मॅपिंग करायला लागतं. टाइम फ्रेम भरपूर बदलावे लागतात त्याला. टाइम फ्रेम फॅक्टर करायला लागेल. आणि कालच्या लेक्चर मध्ये आहे बघा तुमच्याकडे हे सगळं. टाइम फ्रेम फ्रॅक्टल कसा वापरायचा असतो तो. ओके सर. हा, आणि प्रॉपर जर टाइम फ्रेम वगैरे सगळं संपूर्ण गोष्टी पाहिजे असेल तर नंतर मेसेज करा, सांगतो तुम्हाला. ठीक आहे सर. नाव काय बोलले? युट्यूबची लिंक टाकतो नंतर ग्रुपमध्ये. जिथं लिंक तुम्हाला मिळाली ना
तिथे युट्यूबची लिंक टाकतो, नंतर जॉईन करून घ्या तिकडे. ठीक आहे सर, चालतंय. डाऊन ट्रेंडचं ड्रॉइंग झालंय का सर्वांचं? हो झालंय. झालंय. संकेत सर झालं ड्रॉइंग तुमचं डाऊन ट्रेंडचं? ओके, ठीक आहे. हो सर, झालं. हो का, मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. त्याच्यामध्ये पहिला ट्रेंड आपण बघितला तो कोणता होता? अप ट्रेंड. आणि आता 2 नंबरला बघितलं तो डाऊन ट्रेंड होता, बरोबर ना? हो सर. साइडवेज मार्केटमध्ये तुम्ही एंट्री घेता का? हो सर. नाही घेत, लक्षात घ्या. साइडवेज मार्केटमध्ये प्रॉफिट मिळत नाही, लक्षात घ्या. साइडवेज मार्केटमध्ये एंट्री नाही घ्यायची असते, बरोबर ना? हा, पण फक्त एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला, इकडे चेक करा. ट्रेंड म्हणजे कसा असतो तो तुम्हाला समजेल. कोणता ट्रेंड आहे सांगा मला? साइडवेज. इथे प्रॉफिट करता येईल का तुम्हाला? नाही करता येत. फक्त एक काम करा, याला एक नाव टाका वरच्या बाजूला, साइडवेज, आणि अशा पद्धतीने हे करा, ड्रॉइंग करा. ज्यांना माहिती नाही त्यांनी. हा, ड्रॉइंग करण्यासाठी आवाज बंद झालेला आहे. येतो का बघा सर्वांना आवाज? हो सर. हो सर. हा, ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. झालं झाले सर, झालेलं. ड्रॉइंगला वेळ नाही लागत. झाले सर, काढून झाले. ट्रेंड सर्व झालेत ना? हो. त्याच्यानंतर ना, डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये अप ट्रेंडची सुरुवात कशी होते असं टायटल टाकून घ्या. झालं. डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड म्हणजे डाऊन ट्रेंड मार्केट अप ट्रेंड मध्ये कसं जातं टाकलं सर. त्यातलं माझं ड्रॉइंग झालं असेल तर सांगा मला. बघा, डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड म्हणजे डाऊन ट्रेंड ज्यावेळेला मार्केट असतं ते अप ट्रेंडमध्ये कसं जातं. आता आपण काय करू, इथे पहिल्यांदा डाऊन ट्रेंड मार्केटचं फॉर्मेशन टाकू. इथे
आता डाऊन ट्रेंड मार्केटचं फॉर्मेशन काय असणार आहे सांगा जरा मला. इथे काय तयार होईल सांगा. लोअर आहे. लोअर आहे. लोअर आहे. लोअर हाय. लोअर आहे. लोअर आहे. इथे काय तयार होईल सांगा. लोअर लो. त्याच्यानंतर इथे परत तुमच्याकडे लोअर लो तयार होईल. बरोबर ना. बोलल्यानंतर माईक थोडंसं बंद करा. सर्वांना त्याचा फायदा होईल, लक्षात घ्या. नाहीतर तुम्हालाच त्याचा तोटा होतो. कारण की ज्या वेळेला तुम्ही रेकॉर्डिंग सेशनवर ऐकताय त्यावेळेला तुमचाच आवाज तुम्हाला येतो. बघा इथे लोअर हाय झाला, इथे पण लोअर हाय झाला. आता ज्या वेळेला आता तुम्ही मला सांगा या दोन्हीपैकी लोअर हाय पैकी करंट लोअर हाय कोणता आहे. हा 1 नंबर की 2 नंबर. सेकंड. 2 नंबर वाला. 2 नंबर वाला करंट काय आहे, लोअर हाय आहे. बरोबर ना. हो. हा मग ज्या वेळेला मार्केट करंट लोअर हायच्या वरती कॅन्डल क्लोज करते, करंट लोअर हायच्या वरती ज्या वेळेला कॅन्डल क्लोज करते त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून कोणता ट्रेंड चालू होतो तुमच्याकडे. अप ट्रेंड चालू होतो. म्हणजे कुठे हा जो इथला हाय असतो ना तिथे एक लाईन मारायची अशी, आणि त्या लाईनच्या वरती ह्या कॅन्डलने काय काय द्यायला पाहिजे तुमच्याकडे, बॉडी क्लोज द्यायला पाहिजे. बरोबर ना. बॉडी क्लोज. मग ह्या कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे. ग्रीन असणार. लक्षात घ्या. बरोबर ना. ह्या कॅन्डलचा कलर ग्रीन असणार आहे. लक्षात घ्या तुमच्याकडे. बरोबर ना. या वेळेला माईक ऑफ करा. माईक ऑफ करा. एक डिस्टर्ब करणार माईक आहे. ज्या वेळेला करंट लोअर हायच्या वरती मार्केट नेक्स्ट मार्केट क्लोजिंग देते त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात येते. बरोबर ना. नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. ज्यांना माहित ना ट्रेंड त्यांनी नोट डाऊन करून घ्या अशा पद्धतीने. ललित सर जरा तुमचा माईक डिस्टर्ब करायला भरपूर. नोट केलं. हा ज्या वेळेला करंट लोअर हायच्या वरती कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात होते. संकेत सर सांगा काय लिहिलं. हा अप ट्रेंड चालू होतं म्हणजे करंट लोअर हाय असं टाका, तिथं मेन्शन करा. करंट लोअर हायच्या वरती ज्यावेळेला क्लोजिंग होते त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात होते. लक्षात घ्या. ईशा मैम क्या लिखा है आपने. हा म्हणजे स्टार्टिंग टू अप ट्रेंड कैंडल क्लोज होता है, मार्केट ने कैंडल क्लोज हो जाता है तब. ओके. हाँ हॅलो सर एक क्वेश्चन आहे. हा बोला की. सर ते आपण लोअर हाय लोअर लो तुम्ही सांगितलं ना. हा हे जसं मार्केट चेंज होणार जसं डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड मध्ये. हा 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 तर सर हे डेली टाइम फ्रेम मध्ये बघायचं की 4 आवर टाइम फ्रेम मध्ये बघायचं. बघा टाइम फ्रेम फ्रॅक्टल हा कालच्या लेक्चर मध्ये होता. लक्षात घ्या. टाइम फ्रेम कशा बदलायच्या आणि हायर लेवलच्या टाइम फ्रेम कशा बदलायच्या असतात. म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा जास्त विनिंग रेट वाला ट्रेड कसा घ्यायचा असतो त्याच्यासाठी भरपूर काही गोष्टी बदलाव्या लागतात. लक्षात घ्या. फक्त ट्रेंडच तुम्हाला प्रॉफिट देत नाही. लक्षात घ्या. टाइम हा फ्रॅक्टल आहे. तुम्हाला 1 आवरच्या याच्यामध्ये पण ट्रेंड वेगळा दिसतो, डेली मध्ये ट्रेंड वेगळा दिसतो, 15 मिनिटांमध्ये पण ट्रेंड वेगळा दिसतो. बरोबर ना. हा त्यामुळे ह्या फक्त ट्रेंडच्या आधारावर तुम्हाला ट्रेड नाही घेता येत. पण ट्रेंड मध्ये जे मार्केट मेकर असतात ना, मार्केट मेकर ट्रेंड कशा पद्धतीने मॅपिंग करतात हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे लक्ष द्या. चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल की कशा टाइम फ्रेम वापरायच्यात. त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेक्चर मध्ये कसं कसं काय कसं ते पण शिकवतो मी. पूर्ण ट्रेंड देतो तुम्हाला. माईक ऑफ करा. बोलायचं ज्यांना आहे त्यांनीच ऑन करा.
हॅलो सर. हा हा बोला. सर मार्केट ट्रेंड चेंज करत असताना खाली मोठ्या टाइम फ्रेम मध्ये पीओआय असलं तर तेव्हाच ट्रेंड चेंज होऊ शकतो ना सर. होय. ट्रेंड चेंज होते याचा अर्थ खाली जिथून ट्रेंड चेंज झालाय तिथं बिग टाइम फ्रेम मध्ये पीओआय असणार. पण टाइम हा फ्रॅक्टल असतो लक्षात घ्या. त्या बिग टाइम फ्रेम वर जरी फेअरवेल गॅप म्हणजे पीओआय जरी असतील तरी पुढच्या वरच्या टाइम फ्रेम मध्ये पण पीओआय असतात. ओके सर. हा हे समजलं तुम्हाला? डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड कसा तयार होतो समजलं का? हँड राईज करा सर्वांनी ज्यांना समजले त्यांनी. हो सर. त्याच्यानंतर सेकंड टाका अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड, म्हणजे अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड कसा तयार होतो. माईक बंद करा. माईक ऑफ करा. आता मला सांगा, जर मार्केटला अप ट्रेंड मधून डाऊन ट्रेंडची जर सुरुवात, हॅलो माईक जरा ऑफ करा, कारण की लोकांना भरपूर त्रास होतोय तुमच्या माईकचा. ज्या वेळेला मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो, अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंडची सुरुवात कशी होते, त्याच्यासाठी इथे काय केलं पाहिजे सांगा मार्केटने? हायर लोच्या खाली बॉडी क्लोज. हायर लोच्या खाली बॉडी क्लोज. कुठल्या? हा 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 हायर लो, सेकंड वाला. करंट हायर लो. करंट हायर लो. लक्षात घ्या, उत्तर देताना तुमचा आन्सर पाहिजे करंट हायर लो. करंट हायर लोच्या खाली ज्या वेळेला मार्केट कॅन्डल क्लोज देतं, म्हणजे करंट हायर लो कोणता झाला तुमच्या? हा झाला, बरोबर ना? याच्या खाली वरून येऊन ज्यावेळेला मार्केट इथं क्लोज देतं त्यावेळेला कोणता ट्रेंड चालू होतो तुमच्याकडे? डाऊन ट्रेंड. इथल्या कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे मग? ब्लॅक सर. बरोबर ना? हो. ड्रॉइंग करून घ्या अशा पद्धतीने. हॅलो. हा हा सर, जो करंट हायर लो आहे त्याची मार्केट जर समजा लिक्विडिटी घेऊन वर जायचं असल्यावर कॅन्डल क्लोज देत नाही का तिथं? हा क्लोज देत नाही तिथे मार्केट. कॅन्डलने क्लोजिंग द्यावंच लागते. आणि टाइम हा फ्रॅक्टल आहे लक्षात घ्या. जरी क्लोजिंग दिलं असेल तर तुम्ही मला सांगा, मार्केटवर फक्त स्ट्रक्चरवर मॅपिंग करू शकताय काय? नाही. स्ट्रक्चरवर फक्त ट्रेडिंग नाही करू शकत. त्याच्यासाठी भरपूर प्लस पॉईंट लागतात तुमच्याकडे. अजून भरपूर काही काही गोष्टी त्याला बघाव्या लागतात, बरोबर ना? ह्या अशा स्ट्रक्चरवर जर प्रॉफिट होत असतं तर भरपूर लोक प्रॉफिट मध्ये गेले असतात. झालं ड्रॉइंग. काय नोट डाऊन करून घेतले सांगा जरा मला. संकेत सर सांगा काय नोट डाऊन करून घेतलंय. डाऊन ट्रेंड चालू होतो, बरोबर ना? अप ट्रेंड कसा तयार होतो समजलं डाऊन ट्रेंड मध्ये?
हॅलो सर. हॅलो हा बोला. सर, एका कॅन्डलने डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये हे होऊ शकतो का, की अजून 2-3 कॅन्डल बनावे लागतात? तो नंतरचा विषय आहे. ज्या वेळेला हा हायर लोच्या खाली कॅन्डल ज्यावेळेला क्लोज होते ना, त्यावेळेला डाऊन ट्रेंड होतो. मग इथनं कॅन्डल खाली जातील का वरती जाईल, याचा जो क्रायटेरिया असतो ते तुमच्या प्लस पॉईंट म्हणजे अधिकच्या गोष्टी असतात. म्हणजे फक्त तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग केलं म्हणजे तुम्ही ट्रेड नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी प्लस पॉईंट ज्या गोष्टी असतात, काय काय घ्यायला म्हणजे बघावं लागतं, त्या जर असतील तर तुम्हाला समजणार की मार्केट इथून वरती जाणार आहे की खाली जाणार आहे. आता आता तुम्हाला अपट्रेंडचा डाऊन ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचा अपट्रेंड कसा तयार होता हा समजला, बरोबर आहे का? आता वरून मार्केट ज्या वेळेला हायर लोच्या खाली गेलं, इकडून असं काही गेलं, खाली गेलं ना मार्केट, मग खाली गेल्यानंतर ना इथं मार्केट बॉटमला काय तयार करणार सांगा मला जरा. इथे बॉटमला PY स्ट्रक्चर मॅपिंगचा विषय चाललाय. लो तयार करणार, लोअर लो तयार करणार. लक्षात घ्या, इथे लोअर लो तयार करणार. कारण की पाठीमागच्या ह्या लोच्या खाली हा लो मारला ना मार्केटने, बरोबर ना? मग काय तयार करणार मार्केट? लोअर लो तयार करणार, बरोबर ना? आता मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे? डाऊन ट्रेंड चालू आहे, बरोबर ना? मग डाऊन ट्रेंड जर मार्केटमध्ये असेल तर तुम्ही सेल करताय की बाय करताय? सेल करतो, बरोबर ना? आता वरून इथपर्यंत रेंज आहे, बरोबर ना? बरोबर. हायर हाय पासून लोअर लो पर्यंत रेंज आहे. मी एक लाईन मारतो, इथे एक लाईन मारतो आणि इथे एक लाईन मारतो, आणि यांच्या दोघांची आता वरती 50 आहे आणि खालती 37 आहे. 2650 आणि 37, आणि यांच्या मध्ये सेंटरला एक लाईन मारतो. आता तुमचा ट्रेड कोणता येणार आहे? सेलचा येणार आहे का बायचा ट्रेड येणार आहे? सेलचा ट्रेड. मग तुम्ही मला सांगा एक गोष्ट, तो सेलचा जो ट्रेड आहे तो महागात घेतला पाहिजे का स्वस्तात घेतला पाहिजे? महागात घेतला पाहिजे, बरोबर ना? प्रीमियम मध्ये. मग हा जो तुमचा हायर हाय आणि लोअर लो यांची जी रेंज आहे, ह्या रेंज मध्ये तुम्ही फिबोनाची टाकून त्याला काय करायचं असतो? प्रीमियम डिस्काउंट करायचा असतो, बरोबर ना? हा, आणि याच्यामध्ये जे दोन भाग येतात, बघा इथे हा तुमचा 50% भाग आहे ना या रेंजचा. हा खालचा जो भाग आहे, हा खालचा जो भाग तुमच्याकडे, हा कोणता भाग आहे? डिस्काउंट. आणि हा कोणता भाग आहे? प्रीमियम. मग मला सांगा, प्रीमियम मध्ये सेल करायचे का डिस्काउंट मध्ये? प्रीमियम मध्ये. बरोबर ना? भरपूर लोक काय करतात, डिस्काउंट मध्ये सेल करतात. मग मार्केट इथनं असं जाते, असं कन्सल्टेशन करते आणि त्यांचा स्टॉप लॉस घेते आणि मग मार्केट खाली येते. कळलं तुम्हाला काय झालं? ही लिक्विडिटी जी तयार करायची असते ते मार्केट कुठं तयार करते? डिस्काउंट मध्ये. आणि मार्केटला ऍक्च्युअल कुठं जायचं असतं? प्रीमियम मध्ये. मग प्रीमियम मध्ये यांचे स्टॉप लॉस हंटिंग करतं आणि मग मार्केट मुवमेंट करतं. लक्षात घ्या, समजलं हे? ट्रेंड ज्या वेळेला चेंज होतो त्यावेळेला मार्केटला पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं? ट्रेंड जर चेंज होत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? पहिल्यांदा प्रीमियम मध्ये यायची वाट बघायची. संकेत सर सांगा, ट्रेंड जर चेंज झाला तर काय केलं पाहिजे पहिल्यांदा? बरोबर ना? ट्रेड चेंज झाला तर त्याला रिट्रेसमेंटला येऊन द्यायचं, त्यानंतर मग ट्रेड प्लॅन करायचा. हा, म्हणजे ट्रेंड चेंज झाला तर मार्केटला पहिल्यांदा प्रीमियम आणि डिस्काउंट करणे गरजेचं असतं, बरोबर ना? बरोबर ना? बरोबर. हा, आता हा तुम्हाला, हा तुमच्याकडे कोणता ट्रेंड होता? हा अप ट्रेंड होता. अप ट्रेंडचा ज्यावेळेला डाऊन ट्रेंड झाला त्यावेळेला प्रीमियम मधनं तुम्ही काय करणार? सेल करणार आहे, बरोबर ना? आता याच्या उलट, आता मार्केट तुमच्याकडे काय आहे? डाऊन ट्रेंड आहे समजा.
डाऊन ट्रेंड मध्ये तर ट्रेंड चेंज झाला. मग ट्रेंड चेंज झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे? ट्रेंड चेंज केल्यानंतर काय करायचं तुम्हाला? रिट्रेसमेंटची वाट बघायची. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय काय केलं पाहिजे तुम्हाला? फिब लावून फिबोनाची लावायची फिबोनाची. फिबोनाची लावायची असते. सर तुम्ही फिबो आता जे हे लावलंय प्रीमियम आणि डिस्काउंटचं, हा तर समजा आता हे डाऊन ट्रेंड आहे, अप ट्रेंड मध्ये जाताना डिस्काउंट मध्ये आल्यावर ट्रेड घ्यावा लागेल ना? हा अप ट्रेंड मध्ये डिस्काउंट मध्ये तेच सांगतो ना मी तुम्हाला. नाही हा, तर मग आता इथं असं काय म्हणजे एसएल कुठं लावायचं की असं तिथं ट्रेड घ्यावा लागेल? ते तो पण बघावं लागेल ना? एसएल चा भाग नंतरच असतो, त्याची कन्फर्मेशन वेगळी असते. अच्छा. कळलं तुम्हाला? ज्यांना अडचण असेल त्यांनी युट्यूबला बघा लेक्चर नंतर. माईक ऑफ करा. हे बघा हा ट्रेंड झाला, ट्रेंड चेंज झाला ना. डाऊन ट्रेंड संपून कोणता ट्रेंड आला? अप ट्रेंड. अप ट्रेंड आला. मग अप ट्रेंड मध्ये तुम्ही खरेदी करणार ना, बाय करणार, बरोबर ना? मग बाय स्वस्तात करायचं का महागात करायचं? स्वस्तात. इथे प्राइस स्वस्तात दिसतात का तुम्हाला? हो. इथं महागात प्राइस आहे बघा, बरोबर ना? बरोबर ना? हा जो प्रीमियम डिस्काउंट करायचा म्हणजे ज्यावेळेला तुमच्याकडे मार्केट डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात होते, त्यावेळेला पहिल्यांदा मार्केट वरती जातं आणि वरती आल्यानंतर असं खाली यायला चालू होतं, बरोबर ना? ज्यावेळेला खाली यायला चालू होतं त्यावेळेला तुम्हाला तिला फिबोनाची लावायची आणि जोपर्यंत हा जो एरिया आहे ना 50% याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बाईंगचा विचार करायचा नाही, लक्षात घ्या. हे असं केल्यामुळं तुमचे जे 100 स्टॉप लॉस जात असतात त्यातले 50 स्टॉप लॉस जाणार नाहीत, लक्षात घ्या. फक्त एवढं केल्यामुळं. कळलं हे तुम्हाला? कळलं. हा. हा बघा इथे काय बनला तुमच्याकडे? लोअर हाय बनला ना. मग लोअर हायच्या वरती मार्केट गेलं याचा अर्थ कोणता ट्रेंड चालू झाला? अप ट्रेंड चालू झाला. मग अप ट्रेंड ज्या वेळेला चालू होतो त्यावेळेला इथनं मार्केट वरती जातं आणि इथनं 3-4 कॅन्डल ज्या वेळेला यायला चालू करतात त्यावेळेला वरती काय करायचं? फिबोनाची लावायची अप टू बॉटम. म्हणजे ए बॉटम त्यावेळेला ए पॉईंट खाली असणार, अप ट्रेंड असेल तर ए पॉईंट खाली आणि बी पॉईंट कुठं वरती असणार. आणि हा खालून वरती, आणि डाऊन ट्रेंड असेल तर वरून खाली, लक्षात घ्या फिबोनाची. बाय कुठं करायचं ते सांगता का एकदा? बाय कुठं करायचं हे नंतर लॉजिक येणार. तुम्हाला ट्रेंड पहिल्यांदा मॅपिंग करायला आलं पाहिजे. हे समजलं तुम्हाला? हो. नोट डाऊन करून घ्या. इम्पल्स आणि करेक्शन नोट डाऊन करून घ्या. प्रीमियम डिस्काउंटची फिबोनाची वापरायची. नोट डाऊन झालेला इम्पल्स आणि करेक्शन. आता मला सांगा, मार्केट ज्या वेळेला वरती जात असतं त्यावेळेला वरती जाणारी मुवमेंट फास्ट असते की खालती येणारी मुवमेंट फास्ट असते? खाली येणारी.
मार्केट ज्यावेळेला अप ट्रेंड असतं त्यावेळेला विचारले मी तुम्हाला. वरती वर जाणार आहे. वरची जास्त. बरोबर ना? बरोबर. म्हणजे तुम्ही समजा एका बिल्डिंगवर उभारलाय आणि बिल्डिंगवरनं खाली बॉल फेकलाय, मग बॉल वरनं खाली जो फेकताय त्याचं स्पीड जास्त असेल की जमिनीवर पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर स्पीड जास्त असणार आहे? वरून खाली पडलाय. वरून खाली येणार. बरोबर ना? मग त्याचा उलटा जर विचार केला तुम्ही, ज्यावेळेला तुम्ही बॉल वरती फेकणार आहे त्यावेळेला स्पीड जास्त असणार का टप्पा पडल्यावर स्पीड जास्त असणार? वरती जातो. बरोबर ना? फेकल्यावर. हा. मग हा तुम्ही काय केला, बॉल वरती फेकला आणि हा खाली काय झाला, टप्पा पडला. हा वरती फेकला आणि हा टप्पा पडला, हा वरती फेकला. बरोबर ना? आता हा कोणता ट्रेंड झाला? अप ट्रेंड. अप ट्रेंड मध्ये हा इथे काय तयार होणार, तुमच्याकडे हायर हाय होणार, इथे हायर लो होणार. बरोबर ना? इथे काय तयार होणार, हायर लो. हायर लो. इथे काय तयार होणार, हायर हाय. इथे काय तयार होणार, हायर आहे. बरोबर ना? बरोबर. आता इथे पण तुमच्याकडे हायर लो तयार होणार. बरोबर. आता हायर लो टू हायर हाय ही तुमची कोणती मुवमेंट झाली, फेकण्याची झाली की टप्पा पडण्याची झाली? फेकण्याची. ही स्पीड मध्ये असते ना तुमच्याकडे, बरोबर. आणि याच स्पीड मध्ये असणाऱ्या मुवमेंटला काय म्हणतात? इम्पल्स. समजलं तुम्हाला? स्पीड मध्ये जी मुवमेंट आहे ह्याला इम्पल्स म्हणतात, लक्षात घ्या. समजलं? इम्पल्स. बरोबर. ही मुवमेंट कोणती असणार सांगा? इम्पल्सच आहे, फेकण्याची मुवमेंट. इम्पल्स. ही कोणती मुवमेंट येणार? इम्पल्स. म्हणजे ह्या टोटल ट्रेंड मध्ये 3 इम्पल्स आले. बरोबर ना तुमच्याकडे? बरोबर. समजलं? इम्पल्स. कळालं. आणि त्याच्यानंतर करेक्शन, हायर हाय टू हायर लो. हा काय पडायला लागला, बॉल वरती फेकल्यानंतर टप्पा पडायला तुमचा हा. बरोबर ना? बरोबर. मग ह्या मोमेंटला काय म्हणायचं? करेक्शन. बरोबर ना? प्रत्येक वरती टाकलेला किंवा खाली टाकलेल्या बॉलच्या नंतरनं ही मुवमेंट येतेच. बरोबर ना? बरोबर. म्हणजे हा सगळा कशाचा खेळ आहे तुमच्याकडे? ग्रॅव्हिटीचा खेळ आहे. बरोबर ना? ग्रॅव्हिटी. बरोबर. हा तुमच्याकडे इम्पल्स आहे. हा काय असणार तुमच्याकडे? करेक्शन. इथं काय करा, इथं असा इम्पल्स टाका. इज इक्वल टू करा. कुठनं कुठं इम्पल्स यायला लागलाय सांगा मला अप ट्रेंड मध्ये? हायर लो टू हायर हाय. असं नोट डाऊन करून घ्या. संकेत सर समजायला लागले हे तुम्हाला? भाग्यश्री मॅडम समजायला लागले का? ईशा मॅम? हॅलो. हो सर.
ड्रॉइंग झालं असेल तर हँड राईज करा. प्रत्येक इम्पल्स नंतर कोणती मोमेंट येते? करेक्शन. करेक्शन. आणि करेक्शन नंतर कोणती मोमेंट येते? इम्पल्स. इम्पल्स, बरोबर ना? हे जे इम्पल्स करेक्शन होतं ते कोणत्या ट्रेंड मध्ये होतं? अप ट्रेंड. अप ट्रेंड. मग ज्यावेळेला मार्केट डाऊन ट्रेंडला पण जाते त्यावेळेला पण असंच करणार, बरोबर ना? बरोबर. हा. आता डाऊन ट्रेंडचं दाखवतो. हे ड्रॉइंग झालं ना सर्वांचं? हो. आता डाऊन ट्रेंडचं दाखवतो तुम्हाला मी. डाऊन ट्रेंड मध्ये कोणत्या फॉर्मेशन मध्ये मार्केट डाऊन ट्रेंडला जातं सांगा जरा मला. लोअर लो लोअर हाय. लोअर लो लोअर हाय, बरोबर ना? लोअर हाय, इथे लोअर हाय बनणार तुमच्याकडे, इथे पण लोअर हाय बनणार, बरोबर ना? इथे लोअर लो बनेल, इथे पण लोअर लो बनेल आणि इथे लोअर लो. आता मला सांगा, सगळ्यात ज्यावेळेला तुम्ही बॉल फेकणार आहे वरून बिल्डिंग वरून, त्यावेळेला कोणती मोमेंट पहिल्यांदा आले? हाय टू लो. हाय टू लो कसं येईल? हाय वरनं तुम्ही लोला फेकायला ना. हा लोअर लो. लोअर हाय टू लोअर लो. लोअर हाय टू लोअर लो मोमेंट आले. मग ह्या मोमेंटला काय म्हणायचं? इम्पल्स. आणि ह्या मोमेंटला काय म्हणायचं? करेक्शन. करेक्शन. ती कुठनं इथे नाही इथेपर्यंत असणार, बरोबर ना? ही इथनं इथेपर्यंत असणार. मग इम्पल्स आल्यानंतर करेक्शन येते आणि करेक्शन नंतर कोणती मुवमेंट येते? इम्पल्स. इम्पल्स येते. मग ही मुवमेंट कोणती आहे तुमची? इम्पल्स. ही मुवमेंट कोणती आहे? करेक्शन. ही मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स. ही मुवमेंट कोणती आहे? करेक्शन. ही मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स. समजलं हे तुम्हाला? ड्रॉइंग करून घ्या अशा पद्धतीने. ड्रॉइंग झालं असेल तर हँड राईज करा.
सांगा मला इम्पल्स कुठून कुठेपर्यंत आले. लोअर हाय टू लोअर लो. असं तिकडे मेन्शन करून घ्या, नोटबुकवर तुमच्या मेन्शन करून घ्या. बघा करेक्शन कुठून कुठेपर्यंत आलंय. लोअर लो टू लोअर हाय. लोअर लो टू लोअर हाय, बरोबर ना. समजलं हे सर्वांना. इम्पल्स करेक्शन समजलं. हो सर. समजलं सर. ट्रेंड समजलेत. समजलं. हा, आता कन्फ्युजन कसं होतं तुमचं मी दाखवतो तुम्हाला. हे झालं तुमच्याकडे इम्पल्स करेक्शन, डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड सगळं झालं, बरोबर ना. हो. तुम्ही मला सांगा मार्केट कधी असं चालतं का डाऊन ट्रेंड मध्ये, असं सिंपल वे मध्ये कधी चालते काय. नाही चालत, बरोबर ना. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं पॉईंट तुम्हाला फर्स्ट टाइम काय करायला यायला लागतं, स्ट्रक्चर मॅपिंग करावं लागतं, बरोबर ना. बरोबर. हा, आता हे अशा पद्धतीने तुमच्याकडे मार्केट चालत नाही. मार्केट कशा पद्धतीने चालतं हे दाखवतो तुम्हाला मी आता. सांगा मला ट्रेंड कोणतं आहे. ट्रेंड कोणता आहे सांगा. डाऊन ट्रेंड आहे. पहिला डाऊन ट्रेंड होता, नंतर अप ट्रेंड चालू झाला. हे जर प्रॉपर तुम्हाला जर सांगायचं असेल, तुम्हाला हे जर प्रॉपर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं तर लागतं स्ट्रक्चर मॅपिंग. साइडवेज. ह्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करावं लागतं. तुम्ही पहिल्यांदा डाऊन ट्रेंड म्हणला, त्याच्यानंतर अप ट्रेंड म्हणला, पण इथं पहिल्यांदा अप ट्रेंड झालं, तयार डाऊन झालं मार्केट, त्याच्यानंतर अप केलं, त्याच्यानंतर डाऊन, त्याच्यानंतर अप, त्याच्यानंतर डाऊन, त्याच्यानंतर अप, असे मार्केटने किती वेळा ट्रेंड बदललेत. 3 वेळा. 3 वेळा, बरोबर ना. आता मला सांगा, इथे जोपर्यंत तुम्ही हे स्ट्रक्चर मॅपिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मॅप करता येत नाही. इथे काय तयार होणार सांगा मला. लोअर आहे. लोअर आहे. लोअर आहे. इथे काय तयार होणार. लोअर. इथे काय तयार होणार. लोअर. लोअर लो. इथे काय तयार होणार. लोअर आहे. लोअर लो तयार होतो. इथं काहीच नाही तयार होणार लक्षात, काहीच. पहिला जो लोअर हाय आहे आणि पहिला जो लोअर लो आहे त्याच्या बाहेर मार्केट गेले का. इथं गेले का मार्केट. नाही गेलेलं, त्यामुळे इथं काहीच तयार होणार नाही. पाठीमागा जो लोअर हाय किंवा लोअर लो जो तयार झालाय तो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत परत स्ट्रक्चर मॅपिंग करायचं नाही. कळलं तुम्हाला. सर हे जरा ह्याच्यावरती दाखवता का. कशावरती. चार्ट वरती ना. हो दाखवतो. हे बघा, पहिल्यांदा वरनं आलं मार्केट, लोअर लो मारला, त्याच्यानंतर लोअर हाय मारला, नंतर लोअर लो मारला, बरोबर ना. बरोबर. आता पहिला जो प्रिव्हियस लोअर हाय किंवा लोअर लो जोपर्यंत तुटत नाही, तुटला कुठे. इथे तुटला ना वरती तुमच्याकडे. बरोबर. मग या लोअर हायच्या वरती मार्केटने काय मारला, एक हाय मारला, मग इथे काय तयार होणार. लोअर आहे. लोअर हाय कसा होईल. हायर हाय. हायर हाय होणार ना, बरोबर आहे काय. लो हायच्या वरती हाय मारते म्हणलं मार्केटमध्ये हायर हाय क्रिएट होणार, बरोबर ना. बरोबर. बरोबर ना. आता इथे मार्केट वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर मार्केट खाली आलं बघा, बरोबर काय. आता तुमच्याकडे रेंज कोणती आली. तुमच्याकडे रेंज आली लोअर लो टू लोअर हाय, हायर आहे, बरोबर ना. ही रेंज आली. ह्या रेंज मध्ये मार्केटने काय तोडलं सांगा जरा मला. फक्त हाय. फक्त हाय नाही, लोअर लो तोडला. लोअर लो तोडला. लोअर लो तोडला. मग इथं ह्याचा काय संबंध आहे का तुमच्याकडे. नाही, ही इनसाइड मोमेंट आहे, ही पण इनसाइड मोमेंट आहे. कळलं का तुम्हाला. बरोबर. त्याच्यानंतर ह्या लोअर लोच्या खाली हा लो मारला, मग इथे काय तयार होणार तुमच्याकडे.
लोअर लो तयार होणार, बरोबर काय? त्याच्यानंतर ना तुमच्याकडे रेंज कोणती आली? ही रेंज आली, हाय हाय टू लोअर लो, बरोबर ना? आता ही रेंज ज्या वेळेला तुटेल त्यावेळेला तुम्ही मोजायचं. मग इथनं इथं लाईन मारली, इथनं इथं लाईन मारली, कुठं तुटलं सांगा मला? इथं पहिल्यांदा तुटलं, हायला तुटलं, बरोबर ना? मग या हायच्या वरती इथे मार्केटने तोडलं, मग इथे काय तयार होणार? हायर आहे तर ना, बरोबर ना? बरोबर. परत मार्केटने एक करेक्शन घेतलं आणि इथे काय तयार होणार तुमच्याकडे? हायर लो. इथं आणि इथं हायर लो का घेतलं नाही तुम्हाला कळलं का? बरोबर ते इंटरनल मुवमेंट. ती इंटरनल पहिला हाय ज्या वेळेला हायर आहे तोडला, पहिला हायर आहे तोडला, त्याच्यानंतर ना करेक्शन आलं, लक्षात घ्या, बरोबर ना? पहिल्या रेंज मध्ये. मग हे जे मोमेंट आहे ह्याला काय म्हणतात? इंटरनल मोमेंट. ह्याला घेत नाहीत. आणि त्याच्यानंतर ना ह्याच्या वरती मार्केटने परत क्लोजिंग दिली, मग इथे काय तयार होणार? हायर आहे. आणि सर समजा तिथं जर वीक मारली आणि खाली क्लोज झाली कॅन्डल, मग तिथं काय होणार? नाही, मगाशी सांगितलं ना मी, ज्या वेळेला ट्रेंड चेंज होतो त्यावेळेला कॅन्डलचं क्लोजिंग लागतं, हे सांगितलं नाही का मगाशी मी? बरोबर ना? बरोबर, ठीक आहे. हा, माईक बोलतानाच ऑन करा, फक्त जरासा त्रास व्हायला लागला, माईक बोलतानाच ऑन करा. हे बघा आता इथे या हायर हायच्या वरती मार्केटने हायर हाय मारला आणि त्याच्यानंतर मार्केटने काय तोडला? हायर लो. हायर लो. ट्रेंड कोणता झाला चालू? डाऊन ट्रेंड. मग इथे काय तयार होणार? लोअर लो. लोअर लो तयार होणार, बरोबर काय? परत मार्केट वरती गेले, इथे काय तयार होणार? लोअर हाय. लोअर आहे. परत मार्केट लोअर लोच्या खाली गेले, इथे काय तयार होणार तुमच्याकडे? लोअर लो. त्याच्यानंतर ना ही रेंज तयार झाली ना तुमच्याकडे, हो. ह्याला काय म्हणतात? इंटरनल. याचा काय संबंध आहे? नाही, बरोबर ना? या लोअर हायच्या वरती हा हाय मारला, मग इथे काय तयार होणार? लोअर हाय. हायर आहे. हाय लोअर हायच्या वरती हाय मारल्यावर हायर आहे होणार ना. त्याच्यानंतर करेक्शन आलं, इथे काय तयार होणार? मग लोअर आहे, सॉरी हायर लो. हायर लो, बरोबर ना? आता मला सांगा, डाऊन ट्रेंड पण होता आणि अप ट्रेंड पण होता ना मार्केटमध्ये, बरोबर आहे का? बरोबर ना? बरोबर. हा, आता ही मोमेंट कोणती आहे सांगा मला? इम्पल्स. ही इम्पल्स आहे करेक्शन आहे सांगा जरा मला? इम्पल्स. करेक्शन कोण म्हणलं? करेक्शन कोण म्हणलं? त्यांनी माईक ऑन करा. डाऊन ट्रेंड मध्ये फास्ट कधी जातं मार्केट? बॉल वरून ज्यावेळेला खाली फेकतो तेव्हा बॉल फास्ट जातो ना. बघा इथं पहिला हायर लो तुटलाय, म्हणजे हा ट्रेंड कोणता इथनं खाली आलेला? डाऊन ट्रेंड सुरू झाला. डाऊन ट्रेंड मध्ये फर्स्ट मोमेंट कोणती येते? इम्पल्स. आणि त्याच्यानंतर ही मोमेंट कोणती आहे? करेक्शन. ही मोमेंट कोणती आहे? इम्पल्स. आणि ही टोटल मोमेंट कोणती आहे इथनं इथेपर्यंत? करेक्शन नाही, इम्पल्स आहे. ट्रेंड चेंज केला लक्षात घ्या, बरोबर आहे का? ट्रेंड चेंज केला, इम्पल्स आहे. ही मोमेंट कोणती आहे? करेक्शन. ही मोमेंट कोणती आहे? अजून नाही, क्लोजिंग झालं. क्लोजिंग झालं तरी इम्पल्स आली ना, पहिल्या हायच्या वरती निघून गेलं ना मार्केट. बरोबर. इम्पल्स चालू आहे ना ही, बरोबर आहे का? हो. अशा पद्धतीने मार्केटमध्ये स्ट्रक्चर असतं, लक्षात घ्या. बरोबर कळालं हे तुम्हाला? हो सर, कळालं हे? आणि जोपर्यंत तुम्ही हे स्ट्रक्चर टाकत नाही किंवा असं मार्किंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रेंड समजत नाही कोणता आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इम्पल्स करेक्शन कोणती आहे? ही मोमेंट कोणती आहे सांगा इथनं वरती गेलेली? इम्पल्स. ही मोमेंट कोणती आहे सांगा? इम्पल्स. ही मोमेंट कोणती आहे सांगा? इम्पल्स. हो बरोबर. करेक्शन. समजलं इम्पल्स करेक्शन सगळ्यांना? बरोबर ना? आता ही जर इम्पल्स आली असेल तर ही कुठली मोमेंट येत्या? करेक्शन येत्या. मग करेक्शन नंतर मार्केट वरती जातं ना. मग इथं तुम्हाला प्रीमियम डिस्काउंट करून काय करायचं असतं? बाय करायचं असतं, बरोबर ना? पण ह्याला टाइम फ्रेमचं लॉजिक लागतं, लक्षात घ्या. टाइम फ्रेमचं लॉजिक जर चुकलं
तर तुम्ही इथं लॉसमध्ये जाताय, लक्षात घ्या. हेच महत्वाचं आहे. फक्त स्ट्रक्चर मॅपिंग येऊन का उपयोग नाही, त्याला टाइम फ्रेम फ्रॅक्टल समजावा लागतो, प्लस भरपूर काही काही गोष्टी त्याला ऍडिशनल द्याव्या लागतात. तर तुमच्याकडे हे मार्केट तुमच्या म्हणण्याप्रमाणे 50% काम करतं, लक्षात घ्या. 100% पण नाही, 50% काम करतं. इम्पल्स करेक्शन समजलं सर्वांना? चार्ट वरती दाखवलं तर बरं होईल. हा चार्ट वरती दाखवतो, एकच मिनिट. स्ट्रक्चर मॅपिंग केलेलं दिसतं काय? दिसते सर्वांना स्ट्रक्चर? दिसते. तेव्हा काय इथे चार्टवर इथे इंटरनल मुवमेंट आले का मगासारख्या? हा बरोबर. हायर लो इथे आहे बघा तुमचा, दिसतोय का हायर लो? हो सर. हायर लो इथे आहे. ज्यावेळेला इथे हायर लो तोडला त्यावेळेला इथे काय तयार झालं तुमच्याकडे? डायरेक्शन चेंज झालं, बरोबर काय? डायरेक्शन चेंज झाल्यानंतर मार्केट परत खाली गेलं आणि ज्यावेळेला या हायर लोच्या खाली लो मारला त्यावेळेला मार्केटमध्ये काय तयार झालं? लोअर लो. त्याच्यानंतर मार्केट वरनं आलं आणि करेक्शन केलं. मग ही मुवमेंट कोणती आहे तुमच्याकडं? इम्पल्स. कोण म्हणलं इम्पल्स? करेक्शन आहे ना ही, बरोबर ना? करेक्शन नंतर ही मुवमेंट कोणती आहे तुमच्याकडं? इम्पल्स आहे. आणि इम्पल्स नंतर ना डायरेक्ट मार्केटने काय केलंय बघा इथे, ही मुवमेंट कोणती आहे तुमच्याकडं? इम्पल्स. ही काय इम्पल्स झाली सांगा मला? हाय तोडलाय, हायर हाय तोडलाय, लोअर हायच्या वरती क्लोजिंग दिली का? बरोबर ना? त्याच्यानंतर ना हे बघा इथे, आता इथे मगाच तुम्हाला प्रीमियम डिस्काउंटचं उदाहरण सांगतो. इथे हा तुमच्याकडे लो आहे आणि हा हाय आहे, ही इम्पल्स आली ना. मग नेहमी आपण इम्पल्सलाच काय करतो? फिबोनाची लावतो, बरोबर ना? नेहमी आपण काय करतो? इम्पल्सला फिबोनाची लावतो. मग फिबोनाची लावायची इथनं इथपर्यंत. आता इथनं खालनं वरती जाणार फिबोनाची तुमची, बरोबर आहे का? बरोबर आहे का? खालचा लो का नाही घेतला सर? इथं फिबोनाची मी खालचा लो का घेतला नाही ते पण सांगतो तुम्हाला मी. लॉजिक काय असतं बघा त्याच्या पाठीमागे. ज्यावेळेला इथून खालच्या बॉटम पासून मार्केट इथेपर्यंत गेलं त्यावेळेला इथं 50% करेक्शन दिले मार्केटने, लक्षात घ्या. इथनं इथेपर्यंत गेलं बघा, 50% आलं की नाही मार्केट? आलंय ना? आलंय. याचा अर्थ प्राइस इथं काय व्हायला लागलं? हेल्दी झाली, लक्षात घ्या. हेल्दी जी प्राइस मुवमेंट असते त्याला फिबोनाची कधीच लावायची नसते, लक्षात घ्या. मग ती झालं, हा विषय झाला तुमचा इथला. त्याच्यानंतर ना इथनं मार्केट ह्या लो पासून मार्केट वरती जायला लागलं. इथं 50% करेक्शन आले का बघा? नाही आलं. नाही आलं ना. मग याचा अर्थ इथं प्राइस काय व्हायला लागली? अनहेल्दी व्हायला लागली. आता कुठं आले का बघा? पुढं नाही आलं. त्याच्यानंतर पुढे कुठं आले का बघा? आता नाही आलं, बरोबर ना? त्याच्यानंतर ना वरच्या हायला लावलं, आता आले का बघा 50%? बरोबर ना? आता 50%च्या खाली आलं. आणि ज्या वेळेला 50%च्या खाली आलं त्यावेळेला तुम्ही बाय केला, बघा. तुम्ही बाय कुठं केला? ह्या रेंजला केला मग समजा, म्हणजे तुमचं स्टॉप लॉस थोडक्यात कमी झाला. पण तुम्ही जर प्रीमियम मध्ये जर बाय केला असता, बघा इथे कुठं जर बाय केला असता तर तुम्हाला लॉस जास्त झाला असता ना, बरोबर ना? म्हणून मार्केटला नेहमी कुठं बाय करायचं? डिस्काउंट एरियामध्ये. आणि डिस्काउंट एरियामध्ये मार्केटला बाय केल्यानंतर मार्केट कुठे गेलं? वरती गेलं, बरोबर ना? वरती गेलं. मग इथून या डिस्काउंट एरियापासून हा हाय पर्यंत तुमचं टार्गेट, हायचं टार्गेट दिले का नाही त्याने? बरोबर दिले ना? दिले. समजलं हे तुम्हाला? ओके. हा. आता त्याच्यानंतर ना इथे इनसाइड मुवमेंट भरपूर असतात बघा. तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर, बॉस बीस काय काय भरपूर काय काय दाखवते. हे तुम्ही असं चेंज ऑफ कॅरेक्टर धरणार, हे बारक्या टाइम फ्रेमवर गेल्यावर, बरोबर ना? हे थोडे इंडिकेटर शो करा की.
हाय की इथं दिसायला लागला की इंडिकेटर स्ट्रक्चर मॅपिंगचा दिसायला लागला नाही इथं दिसायला नाही तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर लोअर हाय लोअर लो आणि त्याचं इंडिकेटर कोणतं आहे थोडं दाखवा ना. ते कसं दाखवून चालेल सांगा मला आता त्याचेच पैसे घेतो ना आम्ही बरोबर आहे काय अच्छा ठीक आहे सर. हा घेणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये फिबोनाची येणार आहे फिबोनाची स्ट्रक्चर मॅपिंग नाही येणार तुम्हाला सगळं टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हाला आता हे इम्पल्स करेक्शन समजलंय का टोटल प्रॉपर हा आता मला मुवमेंट सांगा ही वरती जाणारी मुवमेंट कोणती आहे इम्पल्स ही कोणती मुवमेंट आहे करेक्शन ही मुवमेंट कोणती आहे इम्पल्स ही मुवमेंट कोणती आहे करेक्शन इम्पल्स आहे बघा हायर लोच्या खाली गेले का इम्पल्स आहे काय हा इम्पल्स आहे त्याच्यामुळे तुमचा इथे व्ह्यू काय आहे पहिल्यांदा सेलिंग साईडचा आहे बरोबर ना मग इथे फिबोनाची कशी बसणार तुमची वरनं खाली हायर टू लो बसणार प्राइस 50च्या वरती गेले का बघा नाही गेलेली बरोबर ना मग इथं जर तुम्ही सेल करत असाल तर तुम्ही चुकीचा लक्षात घ्या बरोबर ना बरोबर हा ऍक्च्युली ते टाइम फ्रेम नुसार असतं आता ही सगळी काय झाली लिक्विडिटी तयार करायला लागली मार्केट बरोबर आहे का बरोबर ही सगळी लिक्विड आणि ही लिक्विडिटी खाऊन काय करणार मार्केट खाली जाणार परत कळलं हे तुम्हाला आता तुम्हाला हे इंडिकेटर जे काय आहे ते मोठ्या टाइम फ्रेमला पण तसंच दिसतं लक्षात घ्या बघा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये कोणता ट्रेंड आहे बघा अप ट्रेंड आहे बरोबर ना अप ट्रेंड हा त्यामुळे टाइम हा फ्रॅक्टल आहे लक्षात घ्या टाइम हा फ्रॅक्टल आहे तो फ्रॅक्टल जर समजला तरच मार्केटमध्ये ट्रेड करता येतो नाहीतर हायर आहे हायर लो फक्त मार्किंग केल्यामुळे तुम्हाला नाही ट्रेड करता येत लक्षात घ्या बरोबर ना येते का सांगा मला बरोबर बरोबर तुम्हाला चुकून पण ट्रेड करता येत नाही आणि आता मला सांगा इथून ह्या खालच्या बॉटम पासून इथेपर्यंत तुमच्याकडे कोणती मुवमेंट आल्या इम्पल्स आले बरोबर ना आता प्राइस 50%च्या खाली आले का बघा नाही मग ज्यावेळेला प्राइस 50%च्या खाली आला नाही पण तुमचा ट्रेड मिस झाला ना हा एवढी मोठी रॅली मिस झाली ना तुमची बरोबर ना हो सर मग तुम्ही मला सांगा मार्केटला प्रीमियम मध्ये बाय करतात का मार्केटला प्रीमियम मध्ये बाय करतात का नाही करत लक्षात घ्या पण मार्केटला जर प्रीमियम मध्ये बाय करायचं असेल तर त्याचं लॉजिक आपल्याकडे आहे लक्षात घ्या मार्केटला प्रीमियम मध्ये जर तुम्हाला बाय करायचं असेल तर त्याचं लॉजिक आपल्याकडे आहे ते तुम्हाला सगळं प्रॉपर समजणार त्याच्यामध्ये कधी मार्केटला प्रीमियम मध्ये बाय करायचं असतं कधी मार्केटला डिस्काउंट मध्ये बाय करायचं असतं हे लॉजिक बरोबर ना समजलं इम्पल्स करेक्शन सर्वांना समजलेलं आहे हो सर ईशा मैम आपको समझा है पूरा संकेत सर अमोल पालवे सर अथर्व यादव ह्याच्यात काय सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघायचं नाही का आम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर ट्रेडिंग करत नाही दीपक सर निखिलेश सर समजलं तुम्हाला शिल्पा मॅडम क्लॅरिटी या लागले ना क्लॅरिटी आणखी जरासं थोडं जॉईन करा तुमचं 100% द्या प्रॉफिट कसा काढायचा मी तुम्हाला दाखवतो हॅलो हा सर म्हणलं पीओआय काय असते सांगा नाही पीओआय सगळं ऍडव्हान्स लेवलचं कन्सेप्ट आहे लक्षात घ्या ते असं सांगून पण तुम्हाला कळणार नाही सर एक क्वेश्चन विचारायचा होता हा सर डिसेंबर मध्ये असं का होत आहे मार्केट हाय व्हॉल्यूम वाढत आहे व्हॉल्यूम नाही आहे ना मार्केटला डिसेंबर मध्ये स्ट्रॅटेजी वर्कच होत नाही सर ऑर्डर ब्लॉक फेअर व्हॅल्यू डिसेंबर मध्ये म्हणजे होत आहे सर पण जास्त करून तर लॉसच होत आहेत बरं ठीक आहे
ऍक्च्युली तुम्ही जे ऑर्डर ब्लॉक शिकलाय ते चुकीच्या पद्धतीचे ऑर्डर ब्लॉक आहेत, लक्षात घ्या. आणि ते सगळं नॉलेज आहे ते युट्यूबवरचं नॉलेज आहे, लक्षात घ्या. ऑर्डर ब्लॉक कशा मार्क करायचे असतात याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे पहिल्यांदा. जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला तुमच्या ट्रेडला खाली सोडलंच नसलं पाहिजे, अशी ऑर्डर ब्लॉक पाहिजे तुमची. लिक्विडिटी स्किप केली पाहिजे का सर? नाही, तुम्ही म्हणताय ते सगळं इन्व्हेस्टमेंट आहे ती. तुम्ही युट्यूबला ते सगळं बघितलंय किंवा कोणाकडं भरपूर लोक काय करतात, युट्यूबवरनं उचलतात बीओएस चेंज ऑफ कॅन्डल ऑर्डर ब्लॉक शिकवतात. कुठं चालतंय हे माहित नाही त्यांना, लक्षात घ्या. कुठं चालतंय हे माहित नाही. ते चालवायचं असेल तर त्याला पूर्ण व्यवस्थित आयसीटी पूर्ण व्यवस्थित शिकायला लागते, लक्षात घ्या. आयसीटीचा जो ओनर आहे ना, आयसीटीचा जो ओनर मायकल जे हडल्सन, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे काय? आता तुम्ही ह्या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक म्हणू शकताय. या कॅन्डलला तुम्ही ऑर्डर ब्लॉक म्हणू शकताय काय? हो सर, कारण एफव्हीजी वरती एफव्हीजी आहे, बरोबर ना. मग एकदा अशा ज्या तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क करतात त्या पुढे चालत नाही, डायरेक्ट मार्केट खाली जातं. का जातं? आता इथे मार्केट आलेलं नाही. आता तुम्हाला एफव्हीजी वाले ऑर्डर ब्लॉक दाखवतो, एफव्हीजी वाले. आता ह्या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक म्हणता येईल का नाही सांगा जरा मला. या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक म्हणता येईल का नाही? हो, पण फेल झाला ते. का फेल झालं? फेअर व्हॅल्यू गॅप तर दिला ना तिने. लिक्विडिटी खाली शिल्लक होती अजून, म्हणून खाली गेला. लिक्विडिटी शिल्लक नव्हती, लक्षात घ्या. लिक्विडिटी वरच्या बाजूला पडल्या. लिक्विडिटी खालच्या बाजूला नाही, लिक्विडिटी वरच्या बाजूला पडलेली. लिक्विडिटी वरच्या बाजूला पडली आणि त्याच्यानुसार मार्केट केलं. फक्त ऑर्डर ब्लॉक आणि ह्याच्यावर तुम्ही ट्रेड करू शकत नाही मार्केटला, लक्षात घ्या. युट्यूबला हे सगळं फ्री मिळते, पण त्या नॉलेज मागे काही हे नाही आहे. हा जो ट्रेड आहे ना, हा ट्रेड आपण ग्रुपला दिलेला, अजूनपर्यंत गोल्ड खाले, त्याच्यानंतर वरती केलेलंच नाही. मग हे जर लॉजिक लागतं, लक्षात घ्या. तुमच्याकडे तुमचं कन्फर्मेशन जर 50% जास्त जर खरं होत असेल तर तुम्हाला मार्केट समजायला लागलं, लक्षात घ्या. 60% वरती तुमचा विनिंग रेट पाहिजे. उद्याची कॅन्डल तुम्हाला सांगताच आलं पाहिजे कोणत्या कलरची होणार ती. आणि ज्या दिवशी तुम्हाला उद्याची कॅन्डल सांगता येत नाही ना, ज्या दिवशी तुमचं प्रेडिक्शन सांगता येत नाही, म्हणजे मार्केट न्यूट्रल आहे, त्यावेळेला त्या दिवशी 2 दिवस जर झाले तरी शांत बसायचं, लक्षात घ्या. का ट्रेड टाकणार? 2 दिवस जे काही शांत बसतात ना, तो प्रॉफिट असतो, लक्षात घ्या. बरोबर ना. हा कन्सेप्ट झाला. तुम्हाला गोष्टी काय काय येत नाहीत त्याच्याबद्दल झाला. आणि मेन डिसेंबरला जो कन्सेप्ट आहे, डिसेंबरमध्ये हॉलिडेज चालू झालेत, बरोबर ना. फॉरेक्स वाले जे मेंबर्स आहेत त्यांचे हॉलिडेज चालू झालेत, क्रिसमस, त्याच्यामुळे त्याच्यानंतर न्यू इयर्स. त्यामुळे व्हॉल्यूम, मार्केटला व्हॉल्यूम नाही. ते लोक काय करतात, 9 महिने पैसे कमवतात आणि 3 महिने त्यांच्या सुट्ट्या असतात. पूर्ण 3 महिने एन्जॉय करतात ते. आपल्याकडे तसं नसतं, बरोबर आहे ना. हा जो कन्सेप्ट आहे तुमच्याकडे आयसीटी ऑर्डर ब्लॉक वगैरे, त्याचा जो ओनर आहे मायकल जे हडल्सन, त्यांनी सांगितले की तुमच्याकडे एव्हरी डाऊन क्लोज कॅन्डल ही ऑर्डर ब्लॉक होऊ शकत नाही. म्हणजे एव्हरी डाऊन क्लोज कॅन्डल जी फेअर व्हॅल्यू गॅप देते ना, ती कॅन्डल, ह्या कॅन्डलला तुम्ही असं ऑर्डर ब्लॉक म्हणूच शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा एव्हरी अप क्लोज कॅन्डल म्हणजे कोणती? ही अप क्लोज ग्रीन कॅन्डल आहे, या कॅन्डलला तुम्ही ऑर्डर ब्लॉक म्हणूच शकत नाही, लक्षात घ्या. मग याच्यासाठी जे क्रायटेरिया मॅच करायचे ते जर होत नसतील मॅच, तर हा जो प्लेस आहे किंवा हा जो एरिया आहे इथे ऑर्डर ब्लॉक तयार होत नाही, लक्षात घ्या. कळलं हे तुम्हाला? हो सर. आणि त्याच्यामध्ये बेसिक लेवलला तुम्ही जे स्ट्रक्चर मॅपिंग करताय त्याचं लेवल आहे तो बेसिक आहे, लक्षात घ्या. उद्याच्या सेशनला आपण स्ट्रक्चर मॅपिंग शिकणार आहोत इन्व्हेस्टमेंटचं. म्हणजे मार्केट मेकर ज्या पद्धतीने मार्केटला बघतात ते तुम्हाला मी उद्या शिकवतो. आणि कसं शिकवतो बघा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये मॅपिंग कसं केलं जातं. भरपूर लोक आता मॅपिंग कसं करतात ते पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, अशा पद्धतीने मॅपिंग करतात भरपूर लोक मार्केटला, बरोबर आहे ना. बरोबर आहे का? हो सर. पण हे जे मॅपिंग आहे, ह्या मॅपिंगला रिटेलर मॅपिंग म्हणतात. रिटेलर
रिटेलर म्हणजे कोण कळालं का तुम्हाला? आपल्यासारखे हा जो माणूस असतो ना, हा माणूस, ह्या माणसाला पैसे कोर्स वगैरे शिकण्यासाठी पैसे द्यायला लागतो, म्हणून हा युट्यूबवरचं नॉलेज घेतो, लक्षात घ्या. आणि त्यावेळेलाच तो फेल होतो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? बरोबर. आणि सगळ्या गोष्टी सर्वांना फुकट लागतात, लक्षात घ्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात जर फुकट काय जर मिळत असेल तर तिथे तुम्ही फसला म्हणून समजा, लक्षात घ्या. बघा तुम्ही कुठं पण बघा, पण पैसे देताना पण पहिल्यांदा टेस्टिंग करा ना. तर विदाऊट टेस्टिंग जर पैसे दिले तर भरपूर असे कोर्सेस आहेत, तुम्हाला माहितच असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इंडिकेटर वरती गेलं की बाय करा, खाली गेलं की सेल करा, असं शिकवतात. बरोबर ना? मला सांगा, ट्रेंड समजला का? अपट्रेंड, डाऊन ट्रेंड किंवा अपट्रेंडचा डाऊन ट्रेंड कसा तयार होतो, डाऊन ट्रेंडचा अपट्रेंड कसा तयार होतो, इम्पल्स करेक्शन, या सर्व गोष्टी समजल्यात का? हो सर. हो. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ऍडव्हान्स स्ट्रक्चर मॅपिंग बघणार आहे. म्हणजे जे मार्केट मेकर वापरतात ना, आता हे माझ्याकडे बघितलं तर तुम्हाला इंडिकेटरवर मॅपिंग करून येतं बघा. हे दिसतं का? इंडिकेटरवर मॅपिंग करून येतं बघा. हे दिसतं तुम्हाला? हे उद्या तुम्हाला मी शिकवणार, हे मॅप कसं करायचं असतं. आणि हे मॅप तुम्हाला जर करायला शिकलं, आता इथे बघा, इथं तुमच्याकडे अपट्रेंड आहे ना, हा तुमच्याकडे अपट्रेंड आहे, बरोबर ना? मग अपट्रेंड मध्ये इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, बरोबर ना? मग चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर तुम्ही काय करणार? प्रीमियम मध्ये प्राइसला गेल्यानंतर सेल मारणार, बरोबर ना? बरोबर. आणि प्रीमियम मध्ये सेल मारल्यानंतर स्टॉप लॉस कुठं असणार? इथं स्टॉप लॉस असणार. हा एसएल आहे तुमचा. एसएल हिट झाला का? हो. एसएल हिट झाला ना, बरोबर आहे का? पण आमचे जे स्टुडंट आहेत ना, आमचे स्टुडंट इथे बायचा ट्रेड घेतात, लक्षात घ्या. का बायचा ट्रेड घेतात? त्यांच्याकडे पूर्ण आपल्याकडचं स्किल आहे, लक्षात घ्या. त्यांची चॉक फेक झाला का सर? मग हा फेक चॉक झाला. मग काय झालं त्याचं रिझन आपल्याकडे आहे, लक्षात घ्या. ओके. हा, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टी तुम्हाला बारकाईने शिकणं महत्वाचं आहे मार्केटमध्ये. कारण की ह्या गोष्टी जे काही शिकवतात सर्व लोक, माझ्याकडे आता मी स्वतः, मला वाटते मी 12 ते 13 कोर्स एसएमसीचे केलेत. आणि त्या 12 ते 30 ह्याच्यामध्ये चांगल्या काय काय गोष्टी मिळतात ते मी माझ्या कोर्समध्ये देतो. चांगल्या, जेवढ्या चांगल्या आणि साध्या सोप्या, एका ट्रेडरला सगळ्या गोष्टी करून प्रॉफिट कसं होईल या पद्धतीने सगळं देतो मी, लक्षात घ्या. आणि तो ट्रेडर जर हायर लेवलला माझ्याकडे गेला तर मी त्याला काय करतो? हायर लेवलचं नॉलेज पण सप्लाय करतो फुकटमध्ये, स्किलमध्ये. त्यामध्ये मार्केटला कसं ऑब्झर्वेशन करायचं, मार्केटमध्ये ट्रेंड कसा समजून घ्यायचा, पुढच्या दिवसाच्या कॅन्डलचा कलर कोणता येऊ शकतो, असे भरपूर काय काय आपल्याकडे स्किल आहेत. मार्केटचा बायस काय कसा बघायचा असतो, मार्केटचा नॅरेटिव्ह कसा बघायचं असतं, हायर टाइम फ्रेमचं अलाइनमेंट कसं करायचं असतं, टाइम फ्रेम फ्रॅक्टलचं अलाइनमेंट कसं करायचं असतं, या सगळ्या गोष्टीवर मार्केट डिपेंड आहे, लक्षात घ्या. आणि मार्केट हे तुमचं पूर्ण अल्गोरिदम चालतं. अल्गोरिदम म्हणजे माहिती आहे ना? ऑल्गो ट्रेडिंग माहिती आहे सर. ऑल्गो ट्रेडिंग नाही, अल्गोरिदम म्हणजे जे मार्केट मेकर असतात ना, त्यांच्याकडे लेवल्स असतात. त्या लेवल्सला त्यांच्या ऑर्डर पडलेल्या असतात आणि त्याच्यानुसार ते मॅन्युप्युलेशन करतात, लक्षात घ्या. त्यांना जे स्टॉप लॉस हंटिंगचं जे वर्किंग असतं ना, ते अल्गोरिदम पद्धतीने होतं, लक्षात घ्या. कारण की तेवढ्याच फास्ट पद्धतीने ते ऑर्डर वगैरे टाकताना त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे अल्गोरिदम्स असतात पूर्ण, आणि हेज फंड्स वगैरे असतात. ते अल्गोरिदम जे काय आहेत ते आपल्याला स्कॅन करता येतात, लक्षात घ्या. आणि ते जर अल्गोरिदम तुम्हाला 50% जरी स्कॅन करता आले तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी काय काय बघायचं, सिंपल गोष्टी काय काय कशा फॉलो करायच्या हे तुम्हाला मी सांगतोय, कळलं? उद्याच्या लेक्चरला हे करा. उद्याचं लेक्चर भरपूर महत्वाचं असणार आहे, चुकू नका कोणी. कारण की मार्केटमध्ये स्ट्रक्चर मॅपिंग जरी शिकला तुम्ही तरी पण तुम्ही प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. फक्त स्ट्रक्चर मॅपिंग शिकला तरी तुम्हाला प्रॉफिट करता येतो. फक्त टाइम फ्रेम अलाइनमेंटचा थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागतो. उद्याचा लेक्चर कोणी चुकवू नका. उद्या 9 वाजता आहे ना?
हा उद्या 9 वाजता. ऍडव्हान्सचा कन्सेप्ट तुम्हाला मी फ्री मध्ये द्यायला लागलोय. उद्याचं लेक्चर चुकवू नका. ओके सर ओके. हा चालेल ठीक आहे. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट सर. गुड नाईट.